कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता सर्व विधी चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहेत। मग आता येता एकमेकांना अगदी घालू दे। हा घातलीच पाहिजे ना आता अंगठी। चला अहो घेणार ना। माझं सोडून सगळ्या जगाचं लग्न करा तुम्ही। आधी मुलाने मुलीला अंगठी घालायची। आकाश भाऊजी, काय झालं? तुम्ही असं बाहेर का निघून आलात? चला आत, वसुंधराच्या घरच्यांना काय वाटेल? दादा प्लीज चल ना रे आत। अरे तूच म्हणतोस ना मला नेहमी की आपल्या आधी इतरांचा विचार करायला हवा, मग तू का असं करतोयस? चल ना प्लीज। भाऊजी, असं साखरपुड्यातनं नवरदेवानं उठून निघून येणं चांगला संकेत नाहीये भाऊजी। चला आज सगळे टेन्शन मध्ये असतील। भाऊजी, माझी चेन त्या बाईच्या गळ्यात होती। माझी चेन तिच्या गळ्यात कशी गेली? भाऊजी, बाई काय म्हणताय? ती तुमची होणारी बायको आहे आता, साखरपुडा झालाय तुमचा। वहिनी ती चेन माझी नव्हती, माझ्या हिराची होती। तिने दिली होती मला तिची शेवटची आठवण। हो हो, हिरा तुमची बायकोच होती ना। आता वसुंधरा तुमची होणारी बायको आहे, मग तिने ती चेन गळ्यात घातली तर काय चुकीचं आहे? चुकीचं हे आहे की तुम्ही माझ्या अपरोक्ष माझी आणि हिराची शेवटची आठवण तिला देऊन टाकलीत। नाही भाऊजी, आम्ही नाही दिलीये। मग ती चेन तिच्या गळ्यात गेलीच कशी? उडत। माधवराव, नाही काळजी करू नका सुंदर भाऊ। वसुंधरा, तुला कल्पना असेलच, तुम्हा दोघांसाठी हा प्रवास काही सोपा नाही। माधवराव, आकाशराव येतील ना परत? हो हो, बरं झालं घरी नाही थांबले, नाहीतर हा ड्रामा मिस केला असता ना मी। मी आहे ना। अरे देवा, काय करायचं आता? तुम्हाला सांगते सुधीर भाऊ, म्हणजे माहिती नसेल ना तुम्हाला, म्हणून सांगते बरं का।
आमच्या आकाशचं ना एकदा डोकं फिरलं ना की कोणीच समजावून सांगू शकत नाही त्याला. तुमच्या मुलीची काळजी वाटते म्हणून बोलते हा मी. आत्या अवघड आहे ग बाई, आता काय आत्या, 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 भाऊ, आपण आत्या बाहेर जाऊ. नातं जोडलं जाणार आहे आत्या, तिच्याशी. हो, तुला कळलं बरोबर आहे पाहिजे आत्या. ना? आत्या, अगं, आत्या, आपण बाहेर केलं तुला. आत्या बाहेर जाऊन बोलूया अरे, आपण. असं काय आत्या, बोलू दे ना. प्लीज तू बाहेर जा. तिला आकाशात आपण बाहेर जाऊन कळलं बोलू. नाही ना. आत्या, मग? प्लीज. सुंदर दिसतेस, पण मेकअप केला काय माहिती, कोणी केलाय? अच्छा छानच केलाय पण. आणि साडी पण सुंदर आहे. रंग सुंदर दिसतोय ना. एक्सक्यूज मी. मगाशी बोलायला मिळालं नाही ना तुम्हाला, मग आता बोला. आणि कोणी काही म्हणणार पण नाही, तुमच्याकडे वेळच वेळ आहे. बोलायचं तेवढं बोला. बोलो बोला. ते तुम्ही बोला. तुम्हाला खूप बोलायचं आहे दिसते, तुम्ही बोला. तुम्हाला ऑड वाटलं का मी तुमची चेन माझ्याजवळ ठेवून घेतली म्हणून? नाही, मला माहिती आहे तुमच्यासाठी ही महत्वाची आहे, सोन्याची आहे आणि जड पण आहे. नाही. पण माझ्या आईने एवढं सगळं विचार नव्हता केला हो. खूप साधी आहे बिचारी, एवढी व्यवहारी तर बिलकुल नाही आहे ती. खूप भोळी आहे ती. तुम्हाला माहिती आहे देवावर किती विश्वास आहे तिचा, किती विश्वास आहे. या चेनच्या पेंडेंटवर देवीचा फोटो पण आहे, बघा ना तुम्ही, बघा दिसतोय ना तुम्हाला. मग तिला असं वाटलं की कर्मधर्म संयोग, देवीचं कौल वगैरे. मग मी नेहमीच एवढं बोलता की आज काही स्पेशल? तुम्हाला माझ्या बोलण्याचा काही प्रॉब्लेम आहे का? छे, आवडतं मला. आय एम गुड लिस्नर. नाही, तसं तुमचा मुद्दा कळलाय मला, पण पैशांकरता तुम्ही माझी चेन ठेवून घेतली असं का वाटेल मग? सुधावरून स्वर्ग गाठायची सवय आहे का तुम्हाला? हे बघा, तुम्हाला माझ्याबद्दल गैरसमज व्हायला नको ना, म्हणून बोलले मी. बरोबर आहे, आपण तर अनोळखी आहोत ना. नाही, पण ओळख झाल्यावर बडबड कमी होईल ना. असंही अजून काय ओळख व्हायची म्हणा. तुम्ही तर चांगलंच ओळखलंय मला. नाही म्हणजे तसं नाही. आलोच बाबा. बर येतो हा. या या चला. या. एकच मिनिट. काय झालं आता? काय झालं? काय रे? काका, वर कसं जायचं? आता वर कशाला जायचं घरी? चल आता काय वर जायचं. अरे कुठे झालं वर? काय ना सांग ना हे. आता झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.